हरिओम मंडळी, काल आपण या जगामध्ये प्रत्येकाचं भेट होणं आणि एकमेकांशी संबंध येणं हे ऋणानुबंध असतात. त्यामुळे कोणाच्याही बद्दल शोक करणं हे योग्य नाही. हे कालच्या भागामध्ये आपण पाहिलं. आजच्या भागामध्ये आपण हा संपूर्ण जगाचा पसारा हा मायेचा प्रपंच आहे आणि त्या मायेचं वैचित्र्य आपल्याला कळत नाही. कारण मनामध्ये घडत नाही अशी एकही गोष्ट नाही. जगामध्ये जे जे काही घडताना आपण पाहतो, ऐकतो, अनुभवतो त्या सगळ्या गोष्टी मनामध्ये घडतात आणि तेच मायेचं स्वरूप आहे हे सांगण्यासाठी या गाधी नावाच्या ब्राह्मणाची गोष्ट इथे वसिष्ठांनी रामाला सांगितलेली आहे. कौशल राज्यामध्ये शुद्ध आचरण, शुद्ध विचार असणारा एक ब्राह्मण राहत होता आणि आपलं सगळं अध्ययन अध्यापन हे ब्रह्मकर्म करत असताना एक दिवस त्याच्या मनामध्ये येतं की मला भगवंतांच्या मायेचं स्वरूप कळलं पाहिजे अशी इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण होते. मग ते कोण सांगणार? तर ते प्रत्यक्ष ज्याची ती माया आहे तोच सांगणार. म्हणून मग त्यांनी प्रत्यक्ष विष्णूची आराधना करायला सुरुवात केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडे मागणं मागितलं, भगवान तुमच्या व्यतिरिक्त मी आत्तापर्यंत कुणाचंही ध्यान केलं नाही आणि त्याचं कारण हे आहे की मला तुमच्या मायेचं स्वरूप जाणून घेण्याची इच्छा आहे, तर तुम्ही माझी एवढी इच्छा पूर्ण करा. तर ते तथास्तु म्हणतात, परंतु ते असं सांगतात की प्रसंगानुरूप तुला कळेल. म्हणजे लगेच मी तथास्तु म्हणलं की लगेच तुला माझ्या मायेचं स्वरूप कळेल असं नाही. प्रसंगानुरूप एखाद्या दिवशी तुला ते माझ्या मायेचं स्वरूप पाहायला मिळेल. तर ते तुला ओळखावं लागेल की हेच आपल्याला परमेश्वराला दाखवायचं होतं असं ते सांगतात आणि अंतर्धान पावतात. मध्यंतरी काही काळ जातो. त्याच्यानंतर हा गाधी एकदा गंगा स्नानासाठी गंगेवर जातो. आपले कपडे काढून किनाऱ्यावर ठेवतो आणि पाण्यामध्ये उतरतो. पाण्यात उतरल्यानंतर अर्घ्य देतो आणि डुबकी मारतो पाण्यामध्ये. पाण्यात डुबकी मारल्याबरोबर त्या क्षणी, डुबकी मारता क्षणी त्याला एक विचित्र स्थितीचा अनुभव यायला लागतो. खरं म्हणजे पाण्यामध्ये डुबकी मारायला वेळ किती लागतो? एका क्षणाचाही अवधी लागत नाही. जस्ट असं कान धरून पाण्यामध्ये बुडतो एका लेवलपर्यंत आणि तिथे त्याला एक विचित्र अनुभव येतो. अनुभव यायला सुरुवात होते. त्याला असं वाटायला लागतं की मी माझ्या घरातच आहे आणि आजारी आहे, आसन्न मरण आहे असं त्याला वाटतं आणि तो तिथे त्याचा मृत्यू होतो. तो देह टाकून देतो आणि दुसऱ्या जगात गेल्याचा त्याला अनुभव येतो. म्हणजे हा पाण्यामध्ये डुबकी मारतो आहे, त्याची क्रिया चालू आहे. त्या एका क्षणात त्याला हा अनुभव येतो की मी माझ्या घरात आहे, खूप आजारी झालो आहे, आसन्न मरण आहे आणि माझा देह पडलेला आहे आणि मी दुसऱ्या जगात गेलेलो आहे. तिथे त्याला आपल्या जीवनातल्या वासनांप्रमाणे सगळे उत्कट भोग भोगायला मिळत आहेत. काहींसाठी त्याला दंड भोगावा लागतो आहे. असं करतो आणि पुन्हा या जगात येतो. बघा त्या डुबकी मारल्याच्या एका क्षणात हे सगळं घडतंय. पुन्हा या जगात येतो आणि एका वनवासी कुटुंबामध्ये तो जन्म घेतो. कारण त्याचा देह पडला, आता पूर्वीचा गाधीचा देह पडला आणि त्या गाधीच्या जीवाला आता एका वनवासी कुटुंबामध्ये जन्म मिळालेला आहे, एका वनामध्ये कुठेतरी लांब. आणि त्या जमातीतल्याच मुलीशी त्याचा विवाह झालेला आहे. तो तिच्यामध्ये रमलाय, तिथेच धनार्जन करतो आहे. त्याची गृहस्थी चालली आहे, मुलं होतात, मुली होतात. कालांतराने तो वृद्ध होतो. पण तिथे राहत असताना अचानक एक वर्षी भयानक दुष्काळ पडतो आणि त्या दुष्काळामध्ये
त्याची पत्नी, मुलं, कुटुंबीय सगळे गतप्राण होतात. खायला प्यायला काहीही मिळत नाही. हा निराश होतो आणि अन्नान्न दशा होऊन तो स्वतःला जगवण्यासाठी दुसऱ्या नगराकडे जायला लागतो, प्रवास करायला लागतो. जाता जाता वाटेमध्ये एक प्रचंड मोठा हत्ती त्याच्या समोर येतो आणि आपल्या सोंडेनी त्याला उचलतो आणि आपल्या पाठीवर ठेवतो. त्या गाधी नावाच्या ब्राह्मणाला जिथे वनवासी एका कुटुंबात जन्म मिळालेला आहे, तिथे त्याचा विवाह झाल्यानंतर त्याची मुलं मुली, पत्नी सगळे दिवंगत झाल्यानंतर, दुष्काळ पडल्यानंतर तो वाटचाल करत असताना, दुसऱ्या नगरीत जात असताना एक हत्ती, मस्तवाल हत्ती त्याला उचलून आपल्या पाठीवर ठेवतो. त्याला काही संगती लागत नाही. हे काय आहे? पण तो ज्या नगराच्या वाटेवर असतो किंवा ज्या नगरापर्यंत येऊन पोहोचलेला असतो, त्या नगरातला राजा त्या दिवशी मृत झालेला असतो आणि तिथे अशी प्रथा असते की राजा मृत झाल्यानंतर त्या राजवाड्यात असणारा जो राजा हत्ती आहे, त्या हत्तीला मोकळं सोडायचं. तो हत्ती ज्याला उचलून आणेल त्याला राजा करायचं, असं ते ठरलेलं असतं. त्याच्यामुळे याला तो हत्ती उचलून आणतो. त्या देशातले लोक त्याला राजा करतात. आधीच्या राजाचं अंत्यसंस्कार होतात आणि याला तिथे राज्याभिषेक होतो. आता ह्याच्या लक्षातच येत नाही की हे होतंय काय. मग तो राजा होतो. त्याला सगळे राजाचे सुखोपभोग तिथे उपभोगायला मिळतात. अनेक राण्या त्याच्या दिमतीला असतात. 8 वर्ष तो अगदी छान राज्य करतो. लोकांना अगदी व्यवस्थित सांभाळणं वगैरे असं त्याचं राज्य होतं. आणि 8 वर्षानंतर अचानक एक दिवस तो ज्या वनवासी क्षेत्रामध्ये राहत असतो तिथले त्याचे बालपणीचे बालमित्र असेच पोटासाठी भटकत फिरत असताना त्या राज्यामध्ये येतात आणि ह्या राजाची मिरवणूक चाललेली असते रस्त्याने. तर ती मिरवणुकीमध्ये आपल्या मित्राला राजा झालेलं बघतात आणि त्याला त्याच्या नावानी हाका मारतात. तर त्याचं नाव आहे कटंच. त्या गाधीचं त्या वनवासी जमातीमध्ये नाव असतं कटंच. ते त्याला अरे कटंच म्हणून हाका मारतात. आणि खूप वर्षानंतर आपल्या मित्रांचा आवाज ऐकून हा पण खूप खुश होतो आणि त्यांना म्हणजे प्रतिसाद देतो. त्यामुळे मग ते डायरेक्ट त्या राजाजवळ येऊन राजाला गळामिठी घालतात आणि सगळं त्याचं कुशल विचारतात. लोक पाहतात की हे काय आहे, हा राजा आहे का कोण आहे आणि हे असे जाऊन कसे काय याच्या गळ्यात पडले. मग त्यांना कळतं की हा तो कटंच आहे, वनवासी आहे. हा राजा कसा काय झाला, आपण कसं काय याला राजा म्हणून बसवलं. आणि या गोष्टीचा त्या राजाचे जे म्हणजे आधीच्या राजाचे सेवक जे असतात ते आता त्याला राजा मानत असतात. त्यांना, त्या राजाच्या राण्यांना आणि त्या तिथल्या जनतेला दुःख होतं की काय आपण कोणाला राजा केलं. आणि त्याचं वाईट वाटल्यामुळे ते सगळे म्हणजे त्या राण्या, त्या राज्यातले सगळे अधिकारी, प्रधानमंत्री वगैरे अमके ढमके सगळे राजाचे सेवक आणि संपूर्ण प्रजा एका ठिकाणी अग्निकुंड तयार करतात आणि त्याच्यामध्ये जीव देतात. हे सगळं पाहिल्यानंतर या कटंच नावाच्या वनवासी माणसाला पण वाईट वाटतं की आपल्यामुळे इतक्या लोकांचा जीव गेला. त्याच्यामुळे तो पण त्या अग्निकुंडामध्ये उडी मारतो. तिथे त्याचा देह जळत असताना, चटके त्याला त्याच्या देहाला बसत असताना तो अचेतन होतो तिथे त्या अग्निकुंडामध्ये. आणि त्याच क्षणी इकडे तो डुबकी मारून असा डोकं वर काढतो. म्हणजे पाण्यामध्ये डुबकी मारण्यासाठी डोकं पाण्यात टाकून
डुबकी मारून पाण्यातून डोकं वर काढेपर्यंत हा जेवढा काळ आहे, या एवढ्याशा काळामध्ये या गाधीचा या जन्मातला आजारी पडून कालांतराने मृत्यू होऊन परत दुसरीकडे जन्म होऊन त्याचं बालपण, तारुण्य, लग्न, मुलं, संसार, गृहस्थी सगळं होऊन दुसऱ्या राज्यामध्ये राजा होऊन 8 वर्ष तिथे राज्य करून आणि नंतर अग्निकाष्ठभक्षण केल्यानंतर देहपात होणं, इथपर्यंतची ही सगळी एवढी पूर्ण घटना घडते. किती वेळामध्ये? गंगेमध्ये स्नान करण्यासाठी एक नुसती पाण्यामध्ये डुबकी मारून वर येईपर्यंत हे सगळं घडतं. आणि त्याला एक प्रवासी येऊन सांगतो. त्याच्याकडे एक दिवस एक प्रवासी येतो. तो गाधी तिथे स्नानबिन करतो, घरी येतो आणि विचार करतो की हे कसं काय घडलं असेल वा, आणि एका क्षणात मला हा अनुभव कसा काय आला, असा तो विचार करत बसतो. काही दिवसांनी त्याच्याकडे एक प्रवासी येतो, प्रवासी ब्राह्मण येतो आणि हा त्याला आपल्या घरी व्यवस्थित त्याचा आदरातिथ्य करतो, त्याला अन्न पाणी देतो, त्याची विचारपूस करतो आणि विचारतो कुठून आला. तर मग तो सांगतो, मी ज्या ठिकाणाहून आलो म्हणे तिथे मी अतिशय विलक्षण घटना पाहिली. काय घटना पाहिली? तो सांगतो की तिथे एका हत्तीने ज्या माणसाला उचलून आणलं तो वनवासी माणूस होता आणि तो तिथला राजा झाला. 8 वर्ष त्यांनी तिथे राज्य केलं आणि नंतर लोकांना कळलं की तो वनवासी आहे, वनात राहणारा आहे आणि त्याला आपण राजा केलं. त्याचं दुःख होऊन सगळी जनता, सगळ्या राण्या आणि राजाचे सगळे सेवक यांनी अग्निकाष्ठ भक्षण केलं. या गोष्टीचा त्या राजाला खूप त्रास झाला, दुःख झालं, म्हणून राजाने पण अग्निकाष्ठ भक्षण केलं आणि तो राजा तिथे त्यांच्याबरोबरच जळून मेला. हे मी पाहिलं आणि मला भयंकर आश्चर्यकारक वाटली ही घटना की हे काय आहे, हे इतकं 8 वर्षाच्या काळामध्ये पटकन कसं काय घडलं. हे आश्चर्य मनात घेऊनच मी पुढे प्रवास करत इथपर्यंत येऊन पोहोचलो. मग हा गाधी नावाचा जो ब्राह्मण आहे त्याला हे पटतं की मला जी परमेश्वरांनी सांगितली होती माया किंवा मायेचं स्वरूप तुला प्रसंगानुरूप कळेल असं जे सांगितलं होतं तेच हे आहे, यालाच माया म्हणायचं. ही माया म्हणजेच मनामध्ये घडणाऱ्या सगळ्या घटना आहेत. आपण मनामध्ये जे जे विचार करू, जे जे ठरवू, जे जे संकल्प करू ते ते होतात. हे जे हा जो मनाचा खेळ आहे, हा जो मायेचा प्रपंच आहे, हा असा इतका विचित्र आहे. एका क्षणात काहीतरी घडवून टाकतो आणि आपण त्याच्यावर विचार करत बसतो की अरे हे कसं काय झालं, असं कसं झालं, इतक्या कमी वेळात कसं झालं. पण त्या मायेनी जर ठरवलेलं असेल तर त्या वेळेला त्या गोष्टी घडतात. हे सांगण्यासाठी वसिष्ठांनी रामाला हे गाधी ब्राह्मण उपाख्यान सांगितलेलं आहे. गाधी नावाच्या ब्राह्मणाचं हे उपाख्यान सांगितलेलं आहे. म्हणजे एका क्षणात तो गंगेच्या काठावर डुबकी मारणारा ब्राह्मण आहे, दुसऱ्या क्षणात तो एका वनवासी कुटुंबाचा घटक आहे, तिसऱ्या क्षणात तो एका राज्याचा राजा आहे आणि चौथ्या क्षणात तो जळून भस्म झालेला आहे. आणि जेव्हा तो हे एवढे सगळे क्षण अनुभवून फक्त पाण्यातून डोकं वर काढत नाही तेव्हा तो पुन्हा गाधी आहे. हे जे त्याला अनुभव मिळतात, ही जी अनुभवांची साखळी आहे यालाच मायेचं स्वरूप म्हणलं जातं. मायेचं स्वरूप असं आहे. माया म्हणजे अज्ञान, माया म्हणजे भ्रम. माणसाला जो या सत्य म्हणजे जगाला सत्य मानण्याचा माणसाच्या मनात जो भ्रम आहे तो हा आहे. आणि हे स्वरूप त्याला सांगण्यासाठी, रामाला सांगण्यासाठी वसिष्ठांनी हे आख्यान त्याला
सांगितलेलं आहे. मंडळी, ह्या मायेच्या स्वरूपाचा अनुभव आपल्याला अनेक गोष्टींमध्ये अनेकदा येतो. आपणच आश्चर्यचकित होतो. तर आश्चर्यचकित होण्यासारखं त्याच्यामध्ये काहीही नाही. जेव्हा जेव्हा अशी अनुभूती येईल तेव्हा हे लक्षात ठेवावं, ही भगवंतांची माया आहे. त्या मायेमुळे आम्हाला हे अनुभव येतात. तर आज आपण इथे थांबणार आहोत. उद्याच्या भागामध्ये भास आणि विलास आख्यान ऐकणार आहोत. हे दोन मित्र आहेत. या दोन मित्रांची ही गोष्ट आहे आणि ती एका छान आणखी पुढच्या तत्वाचं परिचय करून देणारी आहे. त्याच्यामुळे ती आपण उद्या बघणार आहोत. आज इथे थांबणार आहोत. हरिओम.